रड्यात मतदान निकाल 21ला 264 नगर परिषद पंचायतींत 65% मतदान. वाद हाणारी दगडफेकीच्या 80 मोठी घटना. नागपूर खंडपीठाचे आदेश. सर्व 288 नगर परिषद पंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर रोजीच करावी. पैठण कन्नडला मतदान यंत्रात बिघाड. बीड परभणीत नेत्यांसह कार्यकर्ते भिडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद, पण समर्थकांच्या राड्याने तणाव. शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन पशुवैद्यकीय सेवा द्या. पशुसंवर्धन विभागाच्या सूचना. सेवेच्या ठिकाणी नसल्यास निलंबनाची कारवाई होणार. राज्यातील पशुधने महत्त्वाचे असून शेतकऱ्यांच्या गोठ्यांपर्यंत जाऊन आवश्यक त्या पशुवैद्यकीय सेवा देण्यास प्राधान्य देण्यात याव्या, अशा महत्त्वपूर्ण सूचना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मत्स्य व्यवसाय विभागाच्या सचिव डॉक्टर राधाकृष्ण यांनी दिलेल्या आहेत. जे पशुधन अधिकारी हे त्यांच्या कामाच्या वेळेत त्यांच्या सेवेच्या ठिकाणी उपलब्ध नसल्यास संबंधितावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. मतदारांना आमिष दाखवणारे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा अहवाल मागितलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 20 जणांचा समावेश. आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असेल सायबर सिक्युरिटी ॲप. संचारसाठी ॲप प्रीलोड करण्याचे सर्व कंपन्यांना सरकारचे आदेश. उत्पादक कंपन्यांना दिली 90 दिवसांची मुदत. संचारसाठी हे ॲप हे मोबाईल वापरकर्त्याचे संरक्षण करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तो ब्लॉक करता येतोय. शासकीय रुग्णालयात एक्स-रे आणि सीटी स्कॅन सुरू. वरिष्ठ स्तरावर तातडीने हालचाली आणि 2 दिवसातच सेवा सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये एक्स-रे आणि सीटी स्कॅन सेवा ठप्प झाल्याची बातमी लोकमतने दिल्यानंतर आरोग्य संचालक पातळीवर तातडीने हालचाली सुरू झालेली आहेत. जन आरोग्य आणि आयुष्यमान योजनासाठी देशभरात एकच कार्ड, को ब्रँडेड कार्डशी राज्यभर मोहीम. 20 डिसेंबरपर्यंत वितरण होणार. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे देशभरात चालणारे एकसमान आयुष्यमान कार्ड लागू करण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतलेला आहे. महाराष्ट्र अधिकच गारठणार. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तीव्र थंडीच्या लाटा येणार. यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारी महाराष्ट्रासह अन्य महाराष्ट्रामध्ये कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीच्या खाली जाण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्र अधिकच गारठणार असून विदर्भ मराठवाड्यात थंडीच्या लाटा अधिक तीव्र होतील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. 1.5 कोटी शेतकऱ्यांना मिळाले 2131 कोटी रुपये. उत्तर प्रदेश सरकारकडून हमीभावाने भात आणि बाजरीची खरेदी. 48 तासात रक्कम मिळते. देवस्थान, वतन आणि आदिवासींच्या जमिनी रडारवर. जिल्हा प्रशासनाकडून तपासणी सुरू. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात प्रशासनाकडून कारवाई. निवडणुका पुढे ढकलले चुकीचे. आयोगाविरोधात मुख्यमंत्र्यांची जाहीर नाराजी. महायुती 75% जागांवर विजयी होणार असल्याचा दावा. कापूस 7615 तर सोयाबीन 4885 रुपयापर्यंत दर मिळण्याचा अंदाज. स्मार्ट प्रकल्प अंतर्गत दरांचा संभाव्य अंदाज जाहीर. तज्ज्ञांच्या मते बाजारातील सध्याची मागणी, उत्पादक राज्यातील परिस्थिती आणि कापूस तेल बाजारामधील व्यवहार पाहता या दरांचा शेतकऱ्यांना विक्री नियोजनासाठी फायदा होऊ शकतो. येवला बाजार समितीमध्ये पोळ कांदा कावडी मोल 200 रुपये क्विंटलचा दर मिळालाय. शेतकरी चिंतेत. कष्टाचा पैसा आणि वाहतूक खर्चही गेलाय. अमरावती जिल्ह्यात सरकारी सोयाबीन खरेदीला अल्प प्रतिसाद. 12,000 क्विंटल खरेदी धारणी आणि नेर पिंगळराई केंद्र अद्याप बंद. उर्वरित केंद्रे सुरू करण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये वनक्षेत्रात गावात पाळीव जनावरांच्या संख्येत घट. चराई क्षेत्र कमी झाले. 27 गावांचा बफर झोनमध्ये समावेश. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वाहेगाव शिवारात बिबट्याचा शोध सुरू. वन विभाग आणि रेस्क्यू टीमचे 17 जणांची टीम तळ ठोकून. निवडणुकीने वाढवले हुरड्याचे भाव. परत जिल्ह्यातून यवतमाळमध्ये आयात. थकलेल्या कार्यकर्त्यांची रोज सोय. यंदा हुरड्याचे गणित सुरट झाल्यात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3423 अंगणवाड्यांपैकी केवळ 171 मध्येच वीज. स्मार्ट किट येणार. 20 कोटीत वीज बिलासाठी तरतूद शून्य. रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाना नसल्यामुळे रखडले सोयाबीनची खरेदी. आतापर्यंत 100 शेतकऱ्यांनी सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली आहे. केवळ बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी रखडली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ परिसरात ऊस आंदोलन चिघळले. शेतकरी कारखान्यात घुसले. 3000ची पहिली उचल जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या नगर तालुक्यातच लागवडीची उदासीनता. वाढता उत्पादन खर्च आणि कमी भावामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. राईस मिल उद्योजकांना ग्राहकांची प्रतीक्षा. अतिवृष्टीमुळे भाताच्या उत्पादनानंतरच्या प्रक्रियेवर परिणाम. नाशिक जिल्ह्यात कमांडो बिबट्यांना घेणार. पुणे वन खात्याला उशिरा जाग. नाशिकचे अद्याप सुतकच. मानव आणि बिबट संघर्ष गंभीर वळणावर पोचत असल्यामुळे पुणे वन खात्याने उशिरा का होईना जागे होत बिबट्याला दिसताक्षणी पकडण्यासाठी ERU म्हणजेच अर्थातच इमर्जन्सी रॅपिड युनिटची स्थापना केलेली आहे. प्रत्येक इमर्जन्सी रॅपिड युनिटमध्ये 5 विशेष कमांडो आहेत.
त्यात बिबट्याला बेशुद्ध करणारा तज्ज्ञ, जंगलात पावलांच्या ठसांचा शोध घेणारा ॲनिमल ट्रॅकर तसेच बेशुद्ध करण्यासाठी औषधांची योग्य मात्रा देणारा भूलतज्ञ देखील उपस्थित असणार आहे. एकाच हॉटेलात मुक्काम तरीही दोघांनी भेट टाळली. फडणवीस आणि शिंदे यांच्यातील नाराजीची चर्चा. अकोला जिल्ह्यात नाफेड केंद्रावर सोयाबीनची खरेदी संथ गतीने. पातुरातील परिस्थिती. आतापर्यंत एका शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन. अकोला जिल्ह्यात घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित. 6 महिन्यांपासून गुंठेवारी नियमानुकूल प्रस्ताव स्वीकारणे बंद. किमान घरकुलधारकांचे प्रस्ताव स्वीकारावे अशी मागणी. अकोला जिल्ह्यात 40,000 हेक्टरला सिंचनासाठी पाणी देणार. तिन्ही प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा. जलसंपदा विभागाने माहिती दिली. देशातून तब्बल 21,000 टन फुलांची निर्यात. भारताला 449 कोटी परकीय चलन. अमेरिका आणि जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी. चांदूर बाजारात मका आवक पोचलीये 5,000 क्विंटलवर. मागणी अभावी दर दबावात. 1,500 ते 5,100 रुपयांदरम्यान दर मिळतोय. माझ्या शेताला पाण्याची सोय नाही, मग बागायती नोंद कशी? जमिनीच्या नोंदीत विसंगती. शेतकऱ्यांचा तहसीलदारांना संतप्त सवाल. मृगबहार गाळल्यामुळे झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान. मोसंबी आणि संत्रा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा. शासनाचे मात्र दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हमीभावाने खरेदीला मुहूर्त. मका, कापूस आणि सोयाबीनसाठी जिल्ह्यामध्ये 30 केंद्र सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि मका यंदा हमीभावाने खरेदीसाठी 30 केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी मोबाईल ॲप आणि ई-समृद्धी सुविधा उपलब्ध आहे. दाट धुक्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव. बारामती तालुक्यातील ऊसाला तुरी आल्यात. दूषित हवामानामुळे उत्पादनामध्ये 15 ते 30% घट होण्याची शक्यता. महावितरणची सौर कनेक्शन सक्ती. शेतकऱ्यांच्या मुळावर. महापुरात रोहित्रे टिकत नाहीत तर मग सौरपंप टिकणार तरी कसे? शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल. नगर तालुक्यात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. वातावरणातील बदल, वाढता उत्पादन खर्च आणि गडगडलेले भाव कारणीभूत. यवतमाळ जिल्ह्यात शीतलहर. पारा 11 अंशावर. तापमानात घसरण. ढगाळ वातावरणानंतर गाठी वाढलाय. सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात 3.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन होणार. शासन निर्णयाची अंमलबजावणी. शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात येत असल्याचा शासन निर्णय सहकार विभागामार्फत बुधवारी म्हणजे दिनांक 26 रोजी जारी करण्यात आलाय. व्हिडिओला लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्राधिक गारठणार. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तीव्र थंडीच्या लाटा येणार. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. शेतीपूरक उद्योगांना येण्याच्या अट मागे प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढले परिपत्रक. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना दिला मोठा दिलासा. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल असून देशामध्ये 41 लाख टन तर महाराष्ट्रामध्ये 17 लाख टन साखरेची निर्मिती झाली. 1.5 कोटी शेतकऱ्यांना मिळाले 2,131 कोटी रुपये. उत्तर प्रदेश सरकारकडून हमी भावाने भात, बाजरीची खरेदी तसेच 48 तासांमध्ये मिळते मोठी रक्कम. चांदूर बाजारामध्ये मक्का आवक पोचली 5,000 क्विंटलवरती. मागणी अभावी दर दबावामध्ये. 1,500 ते 12,500 रुपयांचा मिळतोय दर. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे संचार साथी ॲप्लिकेशन इच्छा असून सुद्धा डिलीट करता येणार नाही. रब्बी पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत असून वन्यप्राण्यांच्या शेतामध्ये धुडगूस होतोय. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आता हवालदिल झालेले आहे. जन आरोग्य आयुष्यमान योजनेसाठी देशभरामध्ये एकच कार्ड, को ब्रँडेड कार्डची राज्यभरामध्ये मोहीम. 20 डिसेंबरपर्यंत वितरण होणार. कापसाला 7,615 तर सोयाबीनला 4,885 पर्यंत दर मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. स्मार्ट प्रकल्प. डिसेंबरसाठी शेतमालाला दराचा अंदाज जाहीर करण्यात आला. पोर्टलवरती पूर्वसंमती बंद असून कृषी अवजारांची खरेदी अडकलेली असून योजना सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील 4,500 शेतकऱ्यांना लाभाची प्रतीक्षा आहे. काटेपूर्ण धरणामधून रब्बीसाठी पाण्याचा विसर्ग होत असून परवानाधारक शेतकऱ्यांना होणार लाभ. रब्बीसाठी 8,325 हेक्टरचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रखडलेले असून लोहारा परिसरातील चित्र लाभार्थ्यांचे संसार हे उघड्यावरती आले. पंचायत समितीत दाद मागून सुद्धा हप्ते मिळेनात. उन्हाळ्यामधील पाणी टंचाई निवारण्याच्या कामांची थकबाकी मिळणार तरी कधी? जिल्हा परिषदांना निधीची प्रतीक्षा असून गावांमध्ये उन्हाळ्यात राबवल्या विविध योजना. हमीदाराने कापूस खरेदीचे चुकारे बाकी असून मिळणार तरी कधी? अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे. मॅनेजमेंट कोट्यामधील प्रवेशांना सुद्धा मिळणार शिष्यवृत्ती शुल्क प्रतिपूर्ती. सामाजिक न्याय विभागाचा दिलासादायक निर्णय. अर्ज कागदपत्र पडताळणीनंतर मिळेल लाभ. मालेगाव तालुक्यामध्ये रब्बी पेरणी जोरामध्ये असून क्षेत्रामध्ये 11.5 हेक्टरची वाढ झालेली आहे. पेरणीसाठी अद्यापसुद्धा अनुकूल परिस्थिती असून मुबलक पाणीसाठ्यामुळे गहू पिकांचे क्षेत्र दुपटीने वाढणार. HSRPला आणखी महिनाभराची मुदत मिळालेली असून 50% वाहनांची नोंदणी बाकी आहे. चालकांना मिळतोय मोठा दिलासा. स्वराज्य संस्था निवडणुकांचा होतोय परिणाम. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,423 अंगणवाड्यांपैकी केवळ 171 मध्येच वीज असून स्मार्ट किट येणार. वीज कुठे आहे? वीज बिलासाठी तरतूद शून्य आहे.
सोनपेठ जिल्हा परभणी परिसरामध्ये ऊस आंदोलन चिघळले असून शेतकरी कारखान्यामध्ये घुसले. त्यांनी 3,000 रुपयांची पहिली उचल जाहीर करण्याची मागणी केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकरी निरुत्साही असून पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच नुकसान भरपाई मिळणार. आता हुरड्याला आला सुकामेव्याचा भाव. जालना शहरामध्ये 300 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय. हिवाळ्यामध्ये हुरड्याला मोठी मागणी असून सध्या आवक कमी आहे. आगामी 15 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हुरडा होणार उपलब्ध. डबल एचचा वाद निवडला. लातूर बाजार समिती सुरू करण्यात आलेली असून 17,000 क्विंटलची आज आवक झाली.